राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणानंतर शरद पवार हे राजकारणामधून अलिप्त होणार होते आणि सामाजिक कामात ते सक्रिय होणार होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र शरद पवार यांनी पुन्हा राज्यसभेवर जावं असा अजित पवारांचा आग्रह होता अशी देखील सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणानंतर शरद पवार पक्षाची जबाबदारी ही अजितदादांकडे देणार होते अशी देखील सूत्रांनी माहिती दिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणानंतर शरद पवार हे राजकारणामधून अलिप्त होणार होते आणि सामाजिक कामात ते सक्रिय होणार होते अशी देखील सूत्रांची माहिती समोर येते। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या गेल्या काही दिवसांपासून विशेषतः अजित पवार यांचं दुःखद निधन झालं, त्यानंतर ह्या सगळ्या चर्चा वेगानं सुरू झालेल्या आहेत। दोन्ही बाजूने अनेक दावे प्रतिदावे सुरू आहेत। मात्र आता जी माहिती समोर येते ती अत्यंत महत्त्वाची आहे। दोन्ही पक्षांचं विलीनीकरण झाल्यानंतर शरद पवार हे सक्रिय राजकारणामधून बाजूला होणार होते, अलिप्त होणार होते आणि अजित पवारच संपूर्ण धुरा सांभाळणार होते असं समजतं। होय, अगदी म्हणजे शशिकांत शिंदे त्यांचे प्रदेशाध्यक्ष यांनी तर त्यांच्या त्या राष्ट्रवादीच्या मासिकामध्ये तसं लिहिलंही होतं। त्यानंतर हे सगळ्या चर्चा सुरू झाल्या, दावे प्रतिदावे, खुलासे प्रतिखुलासे। त्यानंतर शेवटी जर पक्ष दादांकडे दिला तर साहेब काय करणार, शरद पवार काय करणार, अशा चर्चा होत्या। तर त्यावेळेस त्यांनी स्वतःहून सांगितलं ते आता, कारण अजितदादा किती नाही म्हणलं तर भाजपसोबत आहेत आणि जर भाजपसोबत गेलं मग ऑलरेडी आहेत, मग दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरण झालं तर मग शरद पवारांच्या पुरोगामी इमेजचं काय, तर ते स्वतःला बाजूला ठेवणार होते सगळ्या प्रोसेसमध्ये। म्हणजे पॉलिटिकली ते इनॅक्टिव्ह होणार होते आणि सोशली मात्र ॲक्टिव्ह राहणार होते अशी माहिती। पण दादांना दिल्लीत एक अप्पर हँडसाठी त्यांना राज्यसभेवर शरद पवार हवे होते अशी माहिती मिळते। पण आता दादा गेल्यामुळं सगळंच चित्र पालटून गेलेलं आहे। त्यामुळं आता एकमेकांचे खुलासे प्रतिखुलासे सगळे समोर येतात आणि त्यातनं या सगळ्या माहिती समोर येतात। मुळात चर्चा कधीपासून सुरू होती विलीनीकरणाची, किती बैठका झाल्या, हे सगळे दावे प्रतिदावे दोन्ही बाजूने येतात। पण हे सातत्याने जोपर्यंत यांच्यात ठोस काही निर्णय होणार नाही तोपर्यंत असे अनेक खुलासे दावे प्रतिदावे हे दोन्ही बाजूंकडनं माध्यमांपर्यंत येत राहणार। हे अगदी तीच खरं। पण त्यातला हा सर्वात महत्त्वाचा खुलासा आहे की शरद पवार काय करणार होते हे दोन्ही विलीनीकरणानंतर। तर शरद पवार अलिप्त होणार होते त्यांची इमेज ज्याला आपण म्हणतो सेव्ह करण्यासाठी। तर ते हे आता समोर आले पहिल्यांदा या निमित्ताने।